कन्या राशीचे 18 विषारी गुण. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, कन्या राशीचे हे 18 विषारी गुण तुम्हाला माहीत आहे का? तर चला सुरुवात करू आपण पहिल्यापासून. परफेक्शनिझमचा अतिरेक. ते प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी अशी अपेक्षा ठेवतात. यामुळे इतरांवर दडपण आणण्याच्या प्रवृत्ती असते. नंबर 2, अति टीका करणारे. मिळणार लहान सहान चुका पटकन ओळखून सतत टीका करतात. लोक त्यांच्यासोबत वागण्यास अस्वस्थ होतात. नंबर 3, स्वतःवर जास्त कठोर. स्वतःच्या चुका सतत डोक्यात ठेवून आत्मविश्वास कमी करतात. नंबर 4, भावनांना दडपणारे. ते सहज भावना व्यक्त करत नाहीत, त्यामुळे इतरांना थंड वाटतात. नंबर 5, हट्टी आणि लवचिकतेचा अभाव. आपल्या विचारांवर ठाम राहतात. इतरांचे मत स्वीकारणे कठीण जाते. नंबर 6, अतिविचार करणारे. लहान गोष्टीचाही अतिविचार करून स्वतःला तणावात ठेवतात. नंबर 7, इतरांवर नियंत्रण ठेवण्याची सवय. सगळं आपल्या मनाप्रमाणे चालवायचा प्रयत्न करतात. ते इतरांसाठी त्रासदायक ठरू शकते. नंबर 8, कठोर आणि कमी सहानुभूतीशील. स्पष्ट वक्तेपणामुळे इतरांना जखमी करतात. भावना गृहीत धरतात. नंबर 9, वेळेच्या बाबतीत कठोर. ते नियम आणि वेळेला खूप महत्त्व देतात, मात्र लवचिकता नसते. नंबर 10, अतिसंयमी आणि कमी उत्साही. त्यांना जबाबदारीची भान अधिक असते, त्यामुळे लोक त्यांना बोरिंग म्हणतात. नंबर 11, चिंता अधिक करणारे. भविष्यातील समस्याविषयी सतत चिंता करतात, त्यामुळे तणावग्रस्त होतात. नंबर 12, लोकांवर पटकन विश्वास न ठेवणारे. त्यांना लोक सहज विश्वास ठेवण्यासारखे वाटत नाही. नंबर 13, सतत चुका सुधारू पाहणारे. इतरांच्या आयुष्यातही हस्तक्षेप करून चुका सुधारण्याचा प्रयत्न करतात. नंबर 14, कमालीचे व्यावहारिक. भावनापेक्षा तर्क आणि वास्तवावर भर असतो. भावनिक गोष्टींचा अभाव. सतत स्वतःला सिद्ध करायची गरज. स्वतःच्या क्षमतेचे प्रदर्शन नसेल तर अस्वस्थ होतात. नंबर 16, अतिदक्ष आणि शंका घेणारे. कोणत्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवत नाहीत. प्रत्येक गोष्टीवर शंका घेतात. नंबर 17, सहानुभूतीपेक्षा तर्कशक्तीला महत्त्व देणारे. भावनिक आधार देण्याऐवजी समस्यांचे तर्कशुद्ध विश्लेषण करण्याकडे लक्ष असते. नंबर 18, इतरांच्या अपेक्षांची काळजी न करणारे. स्वतःच्या पद्धतीनेच जगतात. इतरांच्या भावनांची किंवा अपेक्षांची पर्वा करत नाही. तर मित्रांनो, जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि तुमचा कोणी कन्या राशीवाला मित्र असेल किंवा मैत्रीण असेल तर त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.